नमस्कार, स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये। राज्यातील तमाम शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा 2024 खरीप हंगाम वाटप सुरू। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेला आहे। पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आलेले आहेत, त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत आणि ते पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळतील या संदर्भातली सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। कारण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईपर्यंत जी काही ऑफिशियल अपडेट सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला चॅनलच्या वतीने पाहण्यास मिळणार आहे। ऑफिशियल सर्व लेटेस्ट न्यूज पीक विम्यासंदर्भातल्या जाणून घेण्यासाठी आणि सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी चॅनलचा तुम्हाला उपयोग होणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे। चला तर मग वाट कशाची पाहताय, पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करून टाका। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा 2024 संदर्भात महत्त्वाची नवीन अपडेट। पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम विमा कंपन्यांना या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून। आणि ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। यामध्ये पहा, ही जी विमा रक्कम आहे खरीप हंगाम 2024 ची विमा रक्कम कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ऑफिशियल माहिती जाहीर करण्यात आलेली होती। माणिकराव कोकाटे यांची घोषणा होती, यांची ग्वाही होती की खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे 31 मार्च पूर्वी। 31 मार्च पूर्वी ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार होती, परंतु त्या ठिकाणी 31 मार्च पूर्वी ही रक्कम आलेली नाही आणि त्याला कारण होतं नवीन आर्थिक वर्ष लागू 1 एप्रिलपासून सुरू होतं। त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष लागू होण्यापूर्वी सर्व व्यवहार पूर्ण करणे गरजेचं असतं, बँकांना असो किंवा विमा कंपन्यांना असो त्या ठिकाणी पहा। त्यामुळे ही रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही शेतकऱ्यांच्या 31 मार्च पूर्वी, परंतु सोमवार दिनांक या ठिकाणी 7 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यामध्येही पैसे आलेले आहेत। नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि त्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे ही माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत। सोबतच ज्या शेतकऱ्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। पहा, या ठिकाणी पहा, खरीप हंगाम 2024 साठी एकूण 2308 कोटी रुपये एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना म्हणजेच पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात येणार आहे। आणि यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे तर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम अशा जिल्ह्यांमध्ये विमा रक्कम थेट खात्यामध्ये जमा होत आहे। त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विम्याची जी रक्कम आहे ती कोणत्या ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो सामान्य भाषामध्ये जे निकष आहेत, जे ट्रिगर्स आहेत तर कोणते 4 महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून शेतकरी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना रक्कम मंजूर होते। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 1 नंबरचा ट्रिगर्स, त्यानंतर 2 नंबर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, 3 नंबर काढणी पद्धत नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान। या 4 ट्रिगर्सच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत असते। आणि याच निकषांवर, याच ट्रिगर्सवर आधारित जिल्हावाईज रक्कम कोणत्या ट्रिगर्सच्या माध्यमातून किती रक्कम जमा झालेली आहे पीक विम्यासाठी ती आपण पाहूया। तर परभणी जिल्हा पहिला आहे। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर्सवर आधारित जी विमा रक्कम आहे ती आहे 296 कोटी 88 लाख रुपये।
दुसरा ट्रिगर्स स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि या ट्रिगर्समुळे 101,89,00,000 रुपये एवढी जी रक्कम आहे ती पीक विम्यासाठी सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहे. 3 नंबरचा जो ट्रिगर्स आहे काढणी पद्धत नुकसान, यासाठी 27,77,00,000 रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येत आहे, मंजूर झालेली आहे. म्हणजेच एकूण 426,55,00,000 रुपये परभणी जिल्ह्याअंतर्गत पीक विम्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्याअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्सवर आधारित 102,62,00,000 रुपये विमा रक्कम मंजूर झालेली आहे. त्यानंतर दुसरा ट्रिगर्स आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि यावर आधारित 245,59,00,000 रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच एकूण नांदेड या जिल्ह्यासाठी 357,21,00,000 रुपये एवढी रक्कम विमा रक्कम अंतर्गत मिळणार आहे शेतकऱ्यांना. पुढचा जिल्हा आहे जालना. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्सच्या माध्यमातून 196,95,00,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांना. काढणी पद्धत नुकसान यावर आधारित 66,44,00,000 रुपये. एकूण जालना जिल्ह्यासाठी रक्कम आहे 263,40,00,000. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्याअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्सवर आधारित 231,05,00,000 रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे. एकूण 231,05,00,000 रुपये एवढी धाराशिव जिल्ह्यासाठी विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. स्थानिक नैसर्गिक आपत्तीवर 26,68,00,000 रुपये. दुसरा ट्रिगर्स आहे हिंगोली जिल्ह्याअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि यावर आधारित 154,36,00,000 रुपये विमा रक्कम मंजूर. म्हणजेच एकूण 181,05,00,000 रुपये एवढी रक्कम हिंगोली जिल्ह्याअंतर्गत पीक विम्यासाठी मंजूर झालेली आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती यावर आधारित 83,38,00,000 रुपये. पीक विमा कापणी प्रयोगावर आधारित 4,83,00,000 रुपये. म्हणजेच एकूण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी विमा रक्कम मंजूर झालेली आहे 88,21,00,000 रुपये. तर पहा, हे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे, पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. 31 मार्च पूर्वीच रक्कम जमा होणार होती, परंतु आर्थिक व्यवहारांमुळे ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्या अगोदर बरेच व्यवहार पूर्ण करणे गरजेचे असते. त्याच कारणामुळे शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित करण्यात आलेले होते, परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही. सोमवारपासून हे पैसे वितरित करण्यात येत आहेत. अनेक शेतकऱ्यांना जमा देखील झालेले आहेत. जे राहिलेले शेतकरी आहेत ज्यांचं नाव पीक विमा यादी 2024 खरीप हंगामाच्या यादीमध्ये अवेलेबल झालेला आहे, आलेला आहे, त्यांनी अजिबात काळजी करायची नाही. तुमच्या मित्राला जरी पैसे आले असतील, तुम्हाला आले नसेल, तर त्या ठिकाणी पहा, तुम्हाला पैसे मिळून जातील. 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील. कुणाला उशिरा मिळतील, कुणाला लवकर मिळतील, परंतु पैसे 100% मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पीक विम्याच्या रकमेसंदर्भात सरकारकडून येणाऱ्या सर्व ऑफिशियल अपडेट जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करून टाका. अशीच नवनवीन माहिती दररोज तुम्हाला पाहण्यास मिळेल.